माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर सोमवारी रात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली आहे। त्यात देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। नरखेड येथून प्रचार सभा आटपून काटोलकडे परत जात असताना बेला फाट्यानजीक ही घटना घडली आहे। काटोल मतदारसंघात अनिल देशमुख यांचे पुत्र सलील हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत। प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देशमुख दिवसभर मतदारसंघात प्रचारात सक्रिय होते। ती आटपून कार्यकर्त्यांसमवेत ते कारने काटोलकडे निघाले होते। या दरम्यान बेला फाट्याजवळ काही अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली। यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले। या घटनेची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली असून त्यात देशमुख यांच्या चेहऱ्यावर जखमा दिसून येत आहेत। त्याचप्रमाणे त्यांच्या वाहनाच्या काचा फुटलेल्या दिसून येत आहेत। या संदर्भात नागपूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी घटना घडल्याचे सांगितले, परंतु अन्य तपशील देण्यास नकार दिलाय। दरम्यान या घटनेची माहिती कळताच राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते रुग्णालयाजवळ एकत्र झाले होते, त्यामुळे तणाव निर्माण झाला होता। भाजपने ही स्टंटबाजी आहे असा आरोप केला आहे। निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती। हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे, पण भाजपच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे। या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टर माइंड गजाआड झाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नागपूर। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।